नमस्कार, मी किरण गावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल 5 मिनिट फिजिक्समध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ लर्न केला. आता या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचा सेकंड लॉ लर्न करणार आहेत कन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू. राईट. तर या ठिकाणी स्क्रीनवरती बोर्डवरती न्यूटन सेकंड लॉचं स्टेटमेंट लिहिलं आहे मी. सुरुवातीला आपण स्टेटमेंट लर्न करूयात, मॅथमॅटिकल डेरिव्हेशन लर्न करूयात, कन्सेप्ट लर्न करूयात. राईट. तर स्टेटमेंट काय दिले आपण, द ॲक्सलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली रिलेटेड टू द नेट फोर्स अँड इनव्हर्सली रिलेटेड टू इट्स मास. मीन्स अकॉर्डिंग टू स्टेटमेंटनुसार काय सांगता येते की जे ॲक्सलरेशन आहे हे ॲक्सलरेशन कशाशी रिलेटेड आहे, हे दोन गोष्टींवरती रिलेटेड. इथे लिहिलं आपण खाली स्टेटमेंट, ॲक्सलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डिपेंड ऑन टू थिंग्स. पहिली गोष्ट आहे फोर्स आणि दुसरी गोष्ट कोणती, मास आहे. राईट. आणि हे त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला झाला, एफ बार इज इक्वल टू एम ए बार. म्हणजे एकदम क्लिअरली सांगायचं झालं तर स्टेटमेंट असं आहे की ॲक्सलरेशन हे फोर्स आणि मासवरती डिपेंड आहे. राईट. आपण किती फोर्स अप्लाय करतो आणि त्या बॉडीचं किंवा त्या पार्टिकलचं मास किती, या दोन गोष्टींवरती ॲक्सलरेशन कसे डिपेंड आहे. तर पाहूयात हे कसं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे हे एक्झाम्पल घेऊन आपण सॉल्व्ह करूयात की आपण जे बोललो आता हे खरोखरच बरोबर आहे की नाही. राईट. आता कन्सिडर करा एक्झाम्पलमध्ये, समजा हा एक आपण टेनिस बॉल घेतला. ठीक आहे. हा एक टेनिस बॉल घेतला. राईट. आणि हा दुसरा टेनिस बॉल घेतला. हा काय केला आपण, दुसरा टेनिस बॉल घेतला. हा फर्स्ट टेनिस बॉल आणि सेकंड टेनिस बॉल, की जे दोन सारखेच आहेत, एकसारखे टेनिस बॉल घेतले आपण त्याच्यावरती. याच्या हा जो टेनिस बॉल आहे, फर्स्ट टेनिस बॉल, त्याला आपण ना थोडा फोर्स अप्लाय करून मूव्ह केला, लेस फोर्स अप्लाय केला आपण त्याला, याला लेस फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. आणि हा जो टेनिस बॉल आहे की जो सारखाच आहे, वरती जो टेनिस बॉल आहे आणि हा खाली जो टेनिस बॉल आहे, तर कसे हे दोन्ही सारखेच आहेत. वरती जो टेनिस बॉल आहे यावरती आपण किती फोर्स, लेस फोर्स अप्लाय केला, आणि खाली जो टेनिस बॉल आहे त्यावरती आपण काय फोर्स अप्लाय केला, जास्त फोर्स अप्लाय केला. राईट. दोन्ही टेनिस बॉल सारखेच आहेत. वरच्या टेनिस बॉल वरती कमी फोर्स अप्लाय केला, खाली जो टेनिस बॉल आहे त्यावरती किती, जास्त फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. जर याच्यावरती कमी फोर्स अप्लाय केलेला आहे आपण, तर याचं ॲक्सलरेशन काय झालेलं असेल, ॲक्सलरेशन पण कमी झालं असेल. राईट. आणि याचं ॲक्सलरेशन काय झालं असेल, याचं ॲक्सलरेशन पण जास्त झालं असेल. राईट. लेस फोर्स लेस ॲक्सलरेशन, मोर फोर्स मोर ॲक्सलरेशन. लेस फोर्स अप्लाय केलाय, लेस ॲक्सलरेशन होते, म्हणजे लेस व्हॅलॉसिटी आहे ड्युरिंग टाइम इंटरवल, की जो काय स्पेसिफिक टाइम इंटरवल ठरवणार आहोत आपण, त्यामध्ये व्हॅलॉसिटी पण कशी आहे, लेस आहे. राईट. व्हॅलॉसिटी लेस. आणि या कंडिशनमध्ये फोर्स जास्ती आहे, ॲक्सलरेशन जास्ती आहे, ॲक्सलरेशन जास्ती आहे, व्हॅलॉसिटी पण जास्ती आहे. म्हणजे आपलं असं लक्षात येतंय, फोर्स जर कमी असेल तर ॲक्सलरेशन कमी आहे, फोर्स जर जास्त असेल ॲक्सलरेशन कसं आहे, जास्त आहे. यावरून आपण हे स्टेटमेंट करू शकतो का, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन केव्हा वाढतंय, ज्यावेळी फोर्स वाढतोय त्यावेळी. त्यामुळे आपण असं स्टेटमेंट करू शकतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲक्सलरेशन. फोर्स वाढला, ॲक्सलरेशन वाढलं. राईट. आता आपण याचा दुसरा पॉईंट पाहू. राईट. आता आपण काय केलंय, आपल्याकडे एक स्टेटमेंट मिळालं आपल्याला, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन. ठीक आहे. आता मला आपण कन्सिडर करू की आपण एक फुटबॉल घेतला. ठीक आहे. हा आहे फुटबॉल घेतला, आणि आपण वरती जो टेनिस बॉल होता त्यातला एक टेनिस बॉल घेतला. राईट. आपण एक फुटबॉल घेतला आणि काय घेतला, टेनिस बॉल घेतला. ठीक आहे. आपण काय केलं, फुटबॉल आणि टेनिस बॉलला सेम फोर्स अप्लाय केला, याला पण सेम फोर्स अप्लाय केला. फुटबॉलला जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढाच आपण काय केला, टेनिस बॉलला फोर्स अप्लाय केला. आपण ज्यावेळेस हा फोर्स अप्लाय केला त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की हा जो फुटबॉल आहे त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय केलाय आपण, आणि हा जो टेनिस बॉल आहे त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय केलाय, त्याचा परिणाम असा होईल की हा जो फुटबॉल आहे याचं ॲक्सलरेशन काय होईल, लेस ॲक्सलरेशन होईल. हे काय होईल, लेस ॲक्सलरेशन होईल. आणि व्हॅलॉसिटी पण कशी असेल त्याची,
लेस असेल. हा जो बॉल आहे हे आपले ऑब्झर्वेशन्स आहेत. हा एक्सपेरिमेंट आपण करू शकतो आपल्या घरी. हा काय खूप एक्सपेन्सिव्ह एक्सपेरिमेंट आहे वगैरे अशातला काय भाग नाही. फुटबॉल आणि टेनिस बॉल आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतात. ठीक आहे. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला जर कन्फर्म करायचे असतील या गोष्टी तर तुम्ही घरी करू शकता. हा टेनिस बॉल आहे. सेम फोर्स अप्लाय केलाय. सेम फोर्स अप्लाय केला तर या फुटबॉलच्या ऍक्सलरेशन पेक्षा याचं ऍक्सलरेशन कसं असेल, मोर ऍक्सलरेशन. आणि व्हेलॉसिटी पण कशी असेल, व्हेलॉसिटी पण मोर असेल. मला सांगा फोर्स आपण सेम अप्लाय करतोय. या दोन हे जे दोन पार्टिकल आहेत, जो पहिला आहे फुटबॉल आणि दुसरा आहे टेनिस बॉल, याच्यामध्ये डिफरन्स काय? डिफरन्स एवढाच आहे की हा जो फुटबॉल आहे याचं मास हे जास्त आहे. मास कसं आहे, जास्त आहे, आणि याचं मास कसं आहे, कमी आहे. ठीक आहे. मोर मास, सॉरी लेस मास, लेस मास आणि मोर मास. ठीक आहे. याचं मास जास्त आहे आणि याचं मास कसं आहे, कमी आहे. राईट. यावरून काय स्टेटमेंट करू शकतो आपण, काय स्टेटमेंट करू शकतो यावरून, की फोर्स हा कशाला प्रोपोर्शनल आहे, फोर्स हा मासला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आपलं दुसरं स्टेटमेंट काय झालं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. पहिले स्टेटमेंट मिळालं होतं आपल्याला फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन, आणि या ठिकाणी आपलं स्टेटमेंट मिळालं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. समजा आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं ठरलंच, समजा आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं की आपण कन्सिडर करूयात एक एक्झाम्पल, त्यावरून पण आपल्या गोष्टी कन्सिडर तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे. समजा F1 एवढा फोर्स आपण अप्लाय केला एका पार्टिकल वरती, आणि त्या फोर्समुळे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सलरेशन होतं. आणि आपण दुसरा फोर्स अप्लाय केला सेम बॉडीवरती, सेम बॉडी, आणि त्याचं ऍक्सलरेशन समजा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर होत असेल. सेम बॉडी आहे, एकावरती F1 फोर्स अप्लाय केला, ऍक्सलरेशन झालं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसऱ्या बॉडीवरती F2 एवढा फोर्स अप्लाय केला, ऍक्सलरेशन झालं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. राईट. या स्टेटमेंटवरून काय लक्षात येतं, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F2, या F2 जो फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे, F1 पेक्षा जास्त आहे, ट्वाइस आहे, 2 टाइम्स. म्हणजे तेवढा फोर्स आपण जास्त अप्लाय केला, त्यामुळे त्याच्यापेक्षा दुप्पट ऍक्सलरेशन झालं. सो फर्स्ट केसमध्ये 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सलरेशन होतं, तर दुसऱ्या केसमध्ये 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सलरेशन होते. आता आपण हे दोन इक्वेशन पाहिले, सुरुवातीचं जे एक्झाम्पल आपण पाहिलं होते बॉलचं वगैरे, त्यात पहिलं स्टेटमेंट होतं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन, आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे ते काय, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आता हे दोन इक्वेशन आपण कंबाईन करूयात, कारण आपण लेफ्ट हँड साइड जर पाहिली तर दोन्हीचे सेमच आहे, फोर्स फोर्स. तर कंबाईन आपण लिहून टाकू इक्वेशन, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इंटू ऍक्सलरेशन. राईट. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आता जर हे आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायचं असेल विथ इक्वलिटी साइन, काय इक्वल साइन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला कोणत्या तरी कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या दोन्ही बाजू कशा होतील, इक्वल होतील. राईट. मग आपण एक कॉन्स्टंट मल्टिप्लाय करू, F इज इक्वल टू KMA. F इज इक्वल टू KMA. हा जो K आहे या K ला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतात. हा जो K, याला काय म्हणतात, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या K ला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतात. ठीक आहे. की ज्याची व्हॅल्यू किती असते, युनिट 1 एवढी व्हॅल्यू असते. मग 1 न मल्टिप्लाय केलं काय काही फरक पडत नाही. राईट. सो हियर F बार इज इक्वल टू MA बार. हे झालं आपलं न्यूटन सेकंड लॉचं स्टेटमेंट, F इज इक्वल टू MA. राईट. पहिला आपण सुरुवातीच्या केसमध्ये असं लक्षात आलं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन. सेकंड केसमध्ये आपल्या लक्षात आलं की फोर्स हा मासला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दोन इक्वेशन कंबाईन केले, दोन इक्वेशन कंबाईन केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मिळाला F बार इज इक्वल टू MA बार. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे. हा जो न्यूटन सेकंड लॉ आहे, हा न्यूटन सेकंड लॉ आपल्याला मोमेंटमच्या टर्म मध्ये पण लर्न करता येतो. तो कसा करता येईल मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. या न्यूटन सेकंड लॉचं एक दुसरं असं एक स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट असं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ
momentum is directly proportional to net force, right? हे दुसरं स्टेटमेंट आहे इन टर्म्स ऑफ मोमेंटम, राईट. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नेट फोर्स अलॉंग सेम डायरेक्शन, अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स, राईट. मग हे जर आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं तर एफ बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dp बार अपॉन dt. हा p बार काय? p बार इज नथिंग बट मोमेंटम. आणि ह्या p बारचा आपल्याला आणखी एक फॉर्म्युला माहिती, p बार इज इक्वल टू mv बार, मास इनटू व्हेलॉसिटी, राईट. सगळ्यांना माहिती p बार इज इक्वल टू mv बार. आपण जर समजा ही जी टर्म आहे ही p बारच्या जागेवर टाकली तर चालेल का? ठीक आहे, आपण ते टाकून पाहू. f बार इज इक्वल टू d mv बार अपॉन dt, सॉरी प्रोपोर्शनल. बट m इज अ कॉन्स्टंट मास. आपण समजा एखाद्या पर्टिक्युलर बॉडीसाठी काढत असेल तर त्या बॉडीचा मास काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. आणि हा जो डिफरन्शिएशन ऑपरेटर आहे हा कॉन्स्टंट गोष्टींवरती ऑपरेट होत नाही, राईट. व्हेरिएबल गोष्टींवरती ऑपरेट होतो, तो कॉन्स्टंट वरती ऑपरेट होत नाही. म्हणून आपण हा m काय करणार आहे? हा बाहेर घेणार आहे, डिफरन्शिएशनच्या बाहेर. मग हे जे डिफरन्शिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू ते कशावरती अप्लाय होणार आहे? व्हेलॉसिटीवरती अप्लाय होणार आहे, राईट. सो हियर f bar is directly proportional to m dv bar divided by dt, राईट. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? ठीक. मग काय करायचं आपल्याला? हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला कशानं रिप्लेस करायचं? इक्वॅलिटी साइन, राईट. इक्वल साइन आपल्याला रिप्लेस करायचं. मग कसं करणार आपण? f bar is equal to k m dv bar divided by dt. अगेन हा जो k आहे तो काय? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, की ज्याची व्हॅल्यू किती आहे? युनिटी एवढी व्हॅल्यू. मग जर त्याची व्हॅल्यू युनिटी एवढी असेल तर काय होईल? फायनल इक्वेशन आपलं f बार इज इक्वल टू m dv बार अपॉन dt, दॅट इज नथिंग बट f बार इज इक्वल टू ma बार. अगेन सेम मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, तेच मॅथमॅटिकल एक्सप्रेशन की जे आपण अगोदरच्या स्टेटमेंटमध्ये पाहिलं होतं, f बार इज इक्वल टू ma बार. आणि हे मॅथमॅटिकल इक्वेशन ते पण काय सेम आहे, f बार इज इक्वल टू ma बार. ठीक आहे. समजा आणखी जनरलाइज जर करायचं असेल आपल्याला न्यूटनचा लॉ सेकंडला, तर आणखी एक दोन एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला त्याचे, राईट. समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा टेबल आहे आणि या टेबल वरती एक ग्लास फेसल आहे. ग्लास फेसल टेबल वरती काय? ग्लास फेसल आहे. आणि कोणत्या तरी लहान मुलाचा धक्का लागून हा ग्लास फेसल काय पडला? खाली पडला ऑन अ ग्राउंड फ्लोर, राईट. ग्राउंड फ्लोर आपला नॉर्मल ग्राउंड फ्लोर, आपण जी घरामध्ये फर्श वगैरे यूज करतो ती फर्श, राईट. ग्राउंड फ्लोर वरती जर हा ग्लास पडला खाली तर तो काय होतो? ब्रेक होतो. पण हाच ग्लास जर एखाद्या कार्पेट वरती पडला, एखाद्या फ्लेक्झिबल मटेरियल वरती पडला, किंवा एखादं कापड बांधलंय आपण खाली आणि त्या कापडावरती पडला, तर तो ब्रेक होतो का? तो ब्रेक होत नाही. रिझन काय त्याचं? न्यूटन सेकंड लॉचं एक्झाम्पल. काय रिझन असेल त्याचं? समजा ज्यावेळी हा ग्लास व्हेसल जे आहे हा फ्लोअर वरती पडतो त्यावेळी तो काय होतो? मोशन मधली बॉडी अचानक रेस्टला येते, मोशन मध्ये आहे, रेस्टला आली. त्या बॉडीनं मॅक्झिमम फोर्स अप्लाय केला ऑन द फ्लोअर ग्राउंड फ्लोअर जो आहे त्याच्यावरती काय केला? मॅक्झिमम फोर्स अप्लाय केला. आणि परिणामी त्याच्यावरती मॅक्झिमम फोर्स अप्लाय झाला आणि तो काय झाला? ब्रेक झाला. पण ज्यावेळी हा कार्पेट वरती पडला तो रेस्टला येण्यासाठी काय केलं त्यानं? त्याची स्वतःची जी मोशन आहे ती कशाबरोबर शेअर केली? कार्पेट बरोबर शेअर केली, राईट. आणि तो काय झाला? ब्रेक झाला नाही. आणखी एक एक्झाम्पल पाहिजे झालं तर समजा क्रिकेटर आहेत. आपण पाहतो क्रिकेटमध्ये बॉल हिट केलाय, बाउंड्री लाईन कडे गेलाय, कॅच करतोय फिल्डर, पण कॅच करताना तो जागेवरती कॅच करत नाही, तो या डायरेक्शनने कॅच करतो. बॉल असं या डायरेक्शनने कॅच करतो. त्याचं रिझन असं की जर क्रिकेटरनं बॉल जागेवरती जर कॅच केला तर हा बॉल जो आहे हा मॅक्झिमम प्रेशर अप्लाय करतो त्याच्या हातावरती, मॅक्झिमम फोर्स अप्लाय करतो त्याच्या हातावरती, आणि हाताला इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस असतात, राईट. पण त्यानं जर तो बॉल जो आहे तो या ड्रॅग मोशननं जर कॅच केला तर तो त्याची जी मोशन आहे ते हाताबरोबर शेअर करतो, तो अचानक रेस्टला येत नाही, त्याच्यामुळे कमी फोर्स अप्लाय होतो आणि इंजुरी होण्याचे चान्सेस कमी असतात, राईट. त्यामुळे क्रिकेटर पहा तुम्ही कधी पण बॉल कॅच करताना असं करत नाही, ते या पद्धतीने घेतात, राईट. आणखी एक एक्झाम्पल आहे त्याचं ॲथलीट.
समजा लॉंग जम्पसाठी पळत पळत गेल्यात हार्ड फ्लोअरवरून आणि पुढे गेल्यानंतर उडी मारतात सँडमध्ये, म्हणजे मातीमध्ये उडी मारतात, तर त्या ठिकाणी हार्ड फ्लोअर नसतो. त्याचं रिझन असं की ज्यावेळी ते उडी मारतात त्यामध्ये, तर त्याची जी मोशन आहे त्याच्या मोशननं ते सँड मूव्ह करतं. जर हार्ड सरफेस असेल तर ते मूव्ह करेल का नाही, आणि मॅक्झिमम फोर्स त्या ॲथलीटच्या पायाला एक्सपिरियन्स होईल आणि पायाला इंजुरी होण्याचे चान्सेस वाढतील. त्यामुळे त्या ठिकाणी ते सँड ठेवलेले असते. असे काही एक्झाम्पल्स आहेत न्यूटन सेकंड लॉचे. तुम्हाला जर या लेक्चरमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.